गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि गाईज आताच सकाळ सकाळी वर्कआउट कंप्लीट केलं जिममध्ये आणि बसलो आहे जस्ट. ते बोलू चला ब्लॉग पण चालू करू. आणि आता चालू आहे घरी. गाईज घरी जाऊन थोडा फ्रेश वगैरे होतो, त्याच्यानंतर देवळात जायचे कारण सॅटर्डे आहे. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आजच्या दिवसाचं रुटीन आहे तुम्हाला मी दाखवतो. गाईज चला. आता रेडी शेडी होऊन आलेलो आहे बजरंगबलीच्या मंदिरामध्ये. आणि गाईज किती पण लवकर उठलो ना तरी पण टाईम तेवढाच होतो. वाजले 1:30 आता देवळात आलो आहे. आता बजरंगबलीचं दर्शन घेऊया, त्याच्यानंतर आपण घरी जाऊया. चला. एवढा लेट आलो आहे ना आज घरी, म्हणजे इथं बाप्पांच्या इथे. तर येताच पूर्ण टाईम झाला आणि आता जेवायचा टाईम झाला आहे. तर आता आलो लगेच बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता जेवायला बसतो. आजचा मेनू तुम्हाला काय ते दाखवतो मी. 12 वाजल्यापासून मी थांबलो यायचं इथं म्हणून, पण घरात काही काम होते त्याच्यामुळं थोडा टाईम लागला. आता बसतो जेवायला, तुम्हाला दाखवतो सर आजचा मेनू मी काय ते काय. ते पण कमी करू नाही. हे काय दादाची शेंडी बांधली तुम्ही बघितली असेल. केस काय केलं नाशी होती तशी काय लवकर अशी नाही. टाकला ना. इथे बघा दोन्ही पण बहिणींनी मॅचिंग केले एकदम भारी. ब्रेसलेट पण मॅचिंग केलं ना. मेहंदी दाखव, मेहंदी आता. झालेलं आहे जेवण आणि आता निघालोय घोडबंदर साईडला चाललोय मी. काम आहे, कालचा जो कामं बाकी होते ते आज करायचे आहेत. आणि बघू एक डीमार्टमध्ये पण राऊंड मारतो, काहीतरी आणायचं आहे त्यासाठी. तर पाण्याचा बिल वगैरे भरायचं आहे त्यासाठी चाललो आहे मी. तर चला, पाऊस आला आहे म्हणून थांबलेलो. गेला पाऊस, आता निघूया, जाऊन येऊ आपण फटकन. चला. मी बघा आता जेवल्यावर सर्व एकदम आरामाच्या मोडमध्ये गेली. गाडी आता निघालो आहे गावातून. 2 नाक्यावर आहे आमच्या. चला फटाफट बिलाचं तर मला वाटतं या टायमाला बंद असेल. आता एकदा राऊंड मारतो. काल पण बंद भेटलेला मला तो दुकान बोलते ऑफिस त्यांचा. आता बघतो ऑनलाईन मोबाईलवरून जर भरता आला तर करूया आपण. काहीतरी करू. त्याला पहिले जाऊन एक राऊंड तरी मारूया. आता पहिला काम झालेलं आहे. कॅश डिपॉझिट करायची होती, तो झाला आहे. कारण आता ऑनलाईनच बिल भरायला लागेल. कारण मी तिथे बिल भरायला चाललो होतो, तो ऑफिस बंद आहे. 2 दिवस झाले बंद आहे, येतोय जाते. आता काय करणार, चला ऑनलाईनच भरून टाकतो आता. तर इथून जाऊया आपण डीमार्टमध्ये. चला आता डीमार्टला चला. एक मिनिट. डायरेक्ट आलो आहे पहिल्या माल्यावर. वस्तू घ्यायच्या होत्या डीमार्टमधून घेतलेल्या आहेत आणि आता आलो आहे डीमार्टच्या बाहेर. तर आता बोललो एक राऊंड मारतो. आरमॉलमध्ये पण काम आहे माझं, तर तिकडे जाऊया. आणि निवांत जे बिल वगैरे भरायचे ते तिथे जाऊन जरा कॉफी वगैरे घेतो आणि मग भरत बसतो. आरमॉलमध्ये काम काय आहे, मी DIYमधून एक वस्तू आणली होती. तर DIYमध्ये मला ती रिप्लेसमेंट करायची आहे. रिप्लेस
कारण थोडं त्याला हे आहे. बघू चला जाऊया आता DIY मध्ये. तर गाईज चला तर इथं पण आलो. ते जे आपलं रिप्लेस करायचं आहे ते रिप्लेस करूया, एखादी कॉफी पिऊया आणि गपचूप घरी जाऊया. चला. हॉलमध्ये पण बाप्पांचे आगमन झालेत बघा. कसं काम भारी ना एकदम. आर मॉलचा राजा. भारी वाटतं काय, एकटाच फिरतोय मी बघा, कोण नाही बरोबर. एकांत सुखम. टेन्शन नाही काय नाही. कोण असला बरोबर तर ठीक, नसला तरी पण ठीक. असं बनवून घ्यायचं ना काय स्वतःला, कोणाच्या असल्या नसल्याने म्हणजे कोणाची गरज नाही लागली पाहिजे आपल्याला. भले आपल्याला वाटलं का खायचं आहे का पियायचं आहे, एकटा जायचा, जे वाटेल ते करायचं यायचा. कंपनीची गरज नाही, कंपनी कोणाची. तर आता आलो आहे DIY मध्ये बघा, करतो रिप्लेसमेंट. बघू अजून काय एखाद दोन वस्तू आवडल्या तर त्या पण घेऊया. चला. मध्ये ना ते रिप्लेसमेंट केलेलं आहे. आणि बघा ही वस्तू घेतली. बारकीचा उद्या बड्डे आहे योगाचा, नानाच्या मुलीचा, तर तिच्यासाठी गिफ्ट घेतला. ती स्कूलला जाते म्हणून तिच्यासाठी हा गिफ्ट घेतला. आणि बघतो अजून काय भेटते का. आणि जी रिप्लेसमेंट केलेली वस्तू तिथं काउंटरला ठेवली, त्याच्या पण आता त्या प्राईजची नाही भेटली, थोडा जास्त प्राईजची भेटली. त्याचं अजून बिलिंग करायचं आहे. आणि तुम्हाला हे दाखवते मी. बघा काय भारी भारी टॉय आहेत बघा इथे DIY मध्ये. सॉफ्ट टॉय एक नंबर आहेत बारक्या पोरांसाठी. चला आता घेतो काय घ्यायचे, मग आपण भेटूया पुन्हा. लास्ट टाइम फ्रेग्रन्सवाले कॅन्डल घेऊन गेलेले, ते पण भारी होते, ते पण घेतो आता इथून. एक नंबर आहे ते पण, वर्थ एकदम, पैसा वसूल काम. तर चला काहीच घेतो काय घ्यायचं ते. मस्त फिरते मी एकटा यार, बरं वाटते. चला. बघा गिफ्ट पॅक करण्यासाठी एक कॅरी बॅग आहे हॅपी बर्थडेवाली. तर आता ही पण घेतली म्हणजे कसं एकदम भारी वाटेल ना. तर बारकीला कसं एकदम असं ॲट्रॅक्टिव्ह वाटेल, तर घेतला आता हे पण. आलेलो आहे स्टारबक्समध्ये, बोललो एखादी कॉफी घेतो आणि कॉफी पिऊन घरी जातो. खूप म्हणजे खूप भारी वाटते काय, एकटाच फिरतोय, मस्त वाटते एकदम. तर आता घरून पण फोन आला होता मम्मीचा, बोली का घरी ये लवकर. आता जातो आहे घरी, कॉफी पिऊया फटाफट, जाऊया, टाईमपास नको करायला. काही काम आहे घरी, अर्जंटमध्ये बोलवलं. तर चला. तर ऑर्डर केली होती तेवढाच फोन आला, तर बोला तर कॅन्सल नको करायला, तर पिऊनच जाऊया कॉफी. चला. लास्ट टाईम बड्डेच्या टायमाला आलेलो मी आणि आता आलो आहे डायरेक्टली. झालेली कॉफी बोलते, हॉट चॉकलेट मागवलं मी. वातावरण कसं आजचा जरा थंड आहे, बोलो काहीतरी गरम गरम. आता घेतो पिऊन गाईज, मग तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटतो मी, कारण आता गाडी चालवायची मला. तर चला गाईज घरी जाऊन भेटूया या आता डायरेक्ट. घरी आल्या मम्मीने दिले डोनट्स खायला, तिने आणून ठेवले होते. आता खाऊया चला हे पण. नुसतं खातोय. तर गाईज आता बघा संध्याकाळच्या जेवणाची चालू आहे तयारी. आई नानी सगळे बसलेत साफ करत, लसूण वगैरे भाज्या वगैरे. आणि बघा महिने काहीतरी खायला आणले मला. केला का जिमला आपण झोप आली जाम. आता आले मी पप्पांच्या मामाच्या घरी, गणपती तिथे पण, आणि सत्यनारायणाची आज पूजा पण होती. तर बोललो आलो दर्शन घेण्यासाठी. बघा आई मावशी वगैरे सगळे बसलेत. माझी मावशी ना पप्पांची मावशी आहे. आणि ते झाल्यावर आता आलो आहे जेवायला. खास शेवभाजी बनवली नानानी बघा.
भाकरी वगैरे आणि येते अजून काय काय पापड बिपड सर्व. थँक्यू दादा, थँक्यू. तर गाईच आलोय आता मी घरी. आणि गाईज आता झालं आहे टाईम झोपायचा, कारण लवकर उठते. तर मग आता लवकर झोप आली मला. तर भेटूया आपण उद्या नवीन दिवस नवीन ब्लॉगमध्ये. चला गाईज, बाय बाय, जय श्रीराम, गुड नाईट. आणि ना काय बोलू होतो मी, हां, तर जागरण वगैरे फुल असतं आपलं घरी बाप्पा आहे तर, पण मला सध्या जमत नाही, त्यासाठी मी जागरण करत नाही. बघू लास्टच्या दिवशी करूया आपण जागरण, जमलं तर. रात्रभर फुल मजा असते, फुल म्हणजे डाव बसतात, त्याच्यानंतर फेऱ्यांची गाणी, मजा असते फुल, नाश्ता वगैरे रोजचा. पण मी येऊन गपचिप झोपते गरीबासारखा. बघू आता आपण लास्टच्या दिवशी वगैरे. तर चला, बाय बाय, गुड नाईट.